इयत्ता 9वी, विषय मराठी, कविता क्रमांक 9. मी वाचवतोय. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, कोष्टक पूर्ण करा. पूर्वीचे व्यवसाय व पूर्वीचे खेळ. पूर्वीचे व्यवसाय लोहार, कुंभार, कलही करणारा. पूर्वीचे खेळ विटीदांडू, लगोरी, आट्यापाट्या. प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा. मनोरंजनाचे घटक. आजचे स्वरूप व कालचे स्वरूप. आजचे स्वरूप मोबाईल, दूरदर्शनवरील चॅनल, क्रिकेटची मॅच, टीव्हीवरील क्राईम थ्रिलर. कालचे स्वरूप विटीदांडू, लगोरी, आट्यापाट्या, पिंगा यासारखे मैदानी खेळ. प्रश्न तिसरा आहे, सहकारण लिहा. जुन्या गोष्टीपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे. मातृभाषा व बोली. कारण संस्कृती व परंपरा जपण्यासाठी. विटीदांडू, लगोरी, आट्यापाट्या यांसारखे खेळ शारीरिक विकास व मैत्री वाढवण्यासाठी. लोहार, कुंभार यासारखे पारंपरिक व्यवसाय ग्रामीण संस्कृती व कौशल्य टिकवण्यासाठी. प्रश्न चौथा आहे, काव्य सौंदर्य. तुम्हाला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा. उत्तर, आधुनिकतेच्या प्रभावामुळे ग्रामीण संस्कृती, पारंपरिक व्यवसाय, मातृभाषा, जुने खेळ आणि माणसातील जिव्हाळा हरवत चालला आहे. या मौल्यवान गोष्टी नष्ट होत असल्याची कवीला खंत वाटते. शब्द बापुडे केवळ वारा या काव्यपंक्तीतील असे सौंदर्य शब्दबद्ध करा. उत्तर, या ओळीत कवी सांगतात की आज शब्दांचे महत्त्व कमी झाले आहे. लोक कृतीपेक्षा केवळ बोलण्यावर भर देतात. त्यामुळे शब्द प्रभावहीन होऊन वाऱ्यासारखे क्षणात विरून जातात. सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. उत्तर, समाजात वेगाने बदल होत असून त्याचा परिणाम जीवनशैली, संस्कृती आणि परंपरांवर होत आहे. आधुनिक साधनामुळे अनेक चांगल्या जुन्या गोष्टी मागे पडत आहेत. त्यामुळे विकासाबरोबरच सांस्कृतिक वारसा जपणे आवश्यक आहे. प्रश्न 5वा, स्वमत. माझी बोली या संकल्पनेतून तुम्हाला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा. उत्तर, कवीच्या मते बोलीभाषा ही आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि ओळखीची जपणूक करणारी महत्त्वाची गोष्ट आहे. आधुनिकतेच्या प्रभावामुळे बोलीभाषांचा वापर कमी होत आहे. त्यामुळे कवीला आपली बोली जपण्याची आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज वाटते. मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो. याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर, मॉलमध्ये अनेक वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे ग्राहक तिकडे आकर्षित होतात. त्यामुळे छोट्या दुकानदारांचा व्यवसाय कमी होतो व त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. म्हणून मॉलबरोबरच स्थानिक दुकानदारांनाही प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यांच्या व्यवसायामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगार टिकून राहतात. उपक्रम. तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या सामाजिक बदलांची खालील मुद्द्यांच्या आधारे नोंद करा व कोष्टक तयार करा. बदल, परिणाम व मत. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही हे उत्तर लिहून घ्या.